शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजलेत ते म्हणजे 6:30 आणि करिश्मा मला सोडायला आली ते म्हणजे पनवेलला स्टेशनला. आणि करिश्मा नाही येत माझ्यासोबत केरळला. का नाहीस करिश्मा? कारण की आता लग्नाचं सीझन चालू आहे, तर करिश्माची ऑर्डर अगोदरपासूनच बुक आहेत, तर तिचा कॅन्सल केरळचा प्लॅन. नेक्स्ट टाइम जाऊगे. थँक्यू. चल, ट्रेन भेटलं तुला फोन करते, बसल्या बिसल्या आरामात. चला मित्रांनो, ट्रेन आल्यानंतर भेटू आता, नाही तर घाई गडबडीत आपली ट्रेन मिस होईल. काय बोलायचं आहे तुला? ओके, चलो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, आता तुमचा भाऊ चालू म्हणजे केरळला सोलो ट्रिप म्हणजे माझ्यासोबत कोण नाही, आणि मी चाललोय ते म्हणजे मीट टू वर्ल्ड सोबत. सर्व ग्रुप नाहीत, पण मी एकटा आहे त्यांच्यामध्ये सोलो. सो मित्रांनो, बघूया आजचा आपल्या ट्रेनचा प्रवास कसा होतोय. पनवेलवरून आपल्याला ट्रेन भेटली ते म्हणजे 6:30ची, आणि ही एर्नाकुलमला पोहोचेल ते म्हणजे उद्या, म्हणजे आजचा दिवस, आजची रात्र, आणि उद्या सकाळी पोहोचेल 8:30-9 वाजेपर्यंत. टोटल 26 ते 27 तासांचा प्रवास असणार आहे. सो चला, ब्लॉग कंटिन्यू बघा, आणि याच्या पुढचे ब्लॉग नक्की तुम्ही एन्जॉय कराल. सो ही केरळाची सिरीज नक्की बघा. तर मित्रांनो, वाजलेत ते म्हणजे दुपारचे 12, आणि आता आपण जेवायला बसलोय. आणि आपल्यासोबत आपले मीट टू वर्ल्डची फॅमिली आणि आपली पण युट्यूब फॅमिली आहे. दादा, नाव काय तुमचं? मनोज पाटील. तुमचं? दीपक नाईक. आणि बिझनेस पार्टनर आहेत दोघे पण. तर फॅमिली सोबत फिरायला आले, तर आपण त्यांच्यासोबतच जेवायला बसलोय. दादानी मस्तपैकी चिकन आणलाय आणि मच्छी पण आणली. हे बघा, मस्तपैकी भाकऱ्या, चिकन, भाजी आणि खारातली मच्छी. तर आता मस्तपैकी दुपारचं जेवण करून घेतोय, आणि ही ट्रिप फुल एन्जॉय करणार आहोत आपण. चला, जेवून घ्या. मी पण सोलो चाललेलो एकटा. दादाने आवाज दिला आणि दादा आपले व्हिडिओ बघतात. थँक्यू सो मच. तर आता दादांसोबतच जेवण करतो, नंतर यांच्या फॅमिलीला पण तुम्हाला भेटवतो. चला, बघून येऊ, ते पण जेवतात. हाय, हॅलो, मस्त एन्जॉय करा. आता जेवून घ्या तुम्ही पण. चला. आणि ताईने मस्तपैकी आपल्याला चिकन दिलंय, सो आपण चिकन सोबत आता जेवणार आहोत. चला, जेवण करून घ्या, नंतर भेटू आता आपण. मित्रांनो, ही आहे ती म्हणजे आपली मंगला लक्षद्वीप ट्रेन, सुपरफास्ट. आणि मध्ये मध्ये अशी स्टेशनला थांबत असते, त्याच्यामुळे टाइमपास होतो. आणि बाहेर उतरल्यावर जरा हवा बदल मस्तपैकी. चला चला चला, ट्रेन सुटली. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि पोचलोय ते म्हणजे पेडन्नेला. आणि पेडन्नेपासून गोवा फक्त अर्ध्या तासावर आहे. आणि जशी जशी ट्रेन थांबते ना, तशी तशी सगळी लोक ट्रेनच्या बाहेर येऊन मोकळी हवा घेतात. कधी कधी एकट्याने प्रवास पण करायला पाहिजे, पण जरा कंटाळा येते. कारण करिश्मा सोबत असायची तेव्हा ट्रेनमध्ये फुल टाइमपास व्हायचा, पण आता करिश्मा नाही, तर एकटाच ट्रेनमध्ये झोपतो, बसतो. जास्त व्हिडिओ पण शूट करायला वाटत नाही की जास्त व्हिडिओ शूट करायचा. चला, आता ट्रेन सुटेल आपली, जाऊन ट्रेनमध्ये बसू. नाहीतर ट्रेन जायची. तर रात्रीचं जेवण वगैरे झालंय. आता चला, झोपतोय. गुड नाईट. डायरेक्ट उद्या सकाळी भेटू. आणि आपले वरती गाईड झोपलेत. सर, गुड नाईट. गुड नाईट दादा. गुड नाईट. दुपारभर झोपलेलो, रात्री झोप येईल का नाही माहित नाही. शुभ सकाळ मित्रांनो. तर वाजलेत ते म्हणजे सकाळचे 7:30, आणि 7:30 वाजता आपण पोहोचलोय ते म्हणजे केरळला, एर्नाकुलम स्टेशनला. तर आता आपली इकडनं टेम्पो ट्रॅव्हल असणार आहे, आणि आपले टोटल 25 लोक आहेत ना, ते त्याच्यामध्ये ट्रॅव्हल करून सगळ्यात अगोदर आपल्या हॉटेलला जाणार आहोत. तर चला, आता व्हिडिओला सुरुवात होते खरी. आपल्या स्टेशनच्या बाहेर थांबलोय, आणि सर्व आपली मीट टू वर्ल्ड फॅमिली इकडे एकत्रित जमलेली आहे. नंतर तुम्हाला प्रत्येकाला भेटवतो. आणि आपले कोच, सर नाव सांगा तुमचं? माझं शुभम नेटके. आणि आज आपला काय प्लॅन असणार आजच्या दिवसभराचा? डायरेक्ट हॉटेलला जाणार, तिथून फ्रेश वगैरे होऊन कलारी क्षेत्र करणार आपण. वॉटरफॉल जातानाच आपण बघणार. ओके, चला. मला काही टेन्शन नाही घ्यायचं, कारण आपल्यासोबत भाऊ आहे आपला. चला, आपली टेम्पो ट्रॅव्हल पण आलेली आहे. आता सर्व लगेज वगैरे आपण आतमध्ये टाकू, आणि त्याच्यानंतर जागा पकडू. गणपती बाप्पा. चला, आपल्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या प्रवासाला सुरुवात झाली. चला, एन्जॉय करा सगळ्यांनी. आणि आता कोण कोण कुठून कुठून आलाय ना, ते सांगा आपल्या व्हिडिओ मध्ये. पहिला आपले कॅप्टन सर सांगा. ब्रो, मी आलोय लोणावळ्यामधून. लोणावळ्यामधून. तुम्ही? कल्याण, अश्विनी, वर्धा.
मी सिऊड नवी मुंबई. सिऊड नवी मुंबई. सिऊड नवी मुंबई. नेरूल पुणे. पुणे कल्याण नेरूल. तर चला, ही आहे ती म्हणजे आपली मिड टू वर्ल्ड फॅमिली आणि आपण काही दिवस आता एकत्रित राहणार आहोत. तर सगळे एकदम फॅमिली सारखे राहा. भांडणं बिंडणं करू नका पण. चला हिल पॉइंटला पोहोचलोय आपण आणि आता करतोय ते म्हणजे आपण जीप राईड. आपण टोटल 19 जण आहोत. तर 19 जणांना आपण 3 जीप घेतल्यात आणि ह्या आहेत ते म्हणजे आपल्या जीप. गणपती बाप्पा नमस्कार. मस्त एन्जॉय करा जीप राईड. फुल एन्जॉय. आणि चाललो मी जंगल सफारी. हाय टाटा. बाय करा एकदा. जंगल सफारी. आणि ही आहे ती म्हणजे आपली जीप आणि आपल्या जीप मध्ये आहे ती म्हणजे पुणेरी पलटण. हॅलो. कोण राहिलाय नाही ना. आणि अजून तिसरी जीप आहे ना आपली. अजून एक जीप आहे आपली. चला आतमध्ये बसू. आपल्याला सगळीकडे पुढची सीट भेटते. आणि आता सगळे थांबलेत ते म्हणजे झिप लाईन करण्यासाठी. आणि कोण कोण करते झिप लाईन. पुणेकर. कोण करता. तुम्ही करता आणि 2 भाऊ करतात आपले. झिप लाईन करता. बेस्ट ऑफ लक. या आधी केलेलीत कधी. मग मजा येईल तुम्हाला. तुम्ही नाही करत. घाबरताय तुम्ही. परत एकदा करा केरलाची झिप लाईन. बेस्ट ऑफ लक. माझा 2nd टाइम आहे तरी भीती वाटते. डर के आगे जीत है. एकदम जबरदस्त असा एक्सपिरियन्स होता तो म्हणजे केरलामधील झिप लाईनचा. याच्या अगोदर पण आम्ही मनालीला झिप लाईन केली होती पण तरी सुद्धा केली. आता परत बोललो परत कधी येणार आहोत आपण केरळला म्हणून इकडची पण झिप लाईन ट्राय केली. मस्त एक्सपिरियन्स. खतरनाक. जीप मधून उतरून आपण आलोय ते म्हणजे आता हँगिंग ब्रिज जवळ. तर चला आतमध्ये जाऊ फोटो वगैरे काढू. हँगिंग ब्रिज हालत नाही ना. आणि हा असा एकदम ग्रीनरीने भरलेला नजारा तुमच्या समोर आहे मित्रांनो. हे बघा. आणि केरळाची खासियत म्हणजे केरळाची ना जिकडे जाल ना तिकडे तुम्हाला एकदम हरियालीच हरियाली दिसेल. एक नंबर. लाईक करो सबस्क्राईब करो. बोल सबस्क्राईब करो. नजारा बघा मित्रांनो काय समोरचा आणि एकदम शांत वातावरण आहे. आता आलोय ते म्हणजे आपण पोनमुंडी डॅम्पला आणि इथे बोटिंग पण आहे. चला बघू जर वाटला करूसा तर करू. आणि हा आहे तो म्हणजे असा सुंदर असा नजारा.
ओनमुंडी डॅमचा. आणि हा बघ किकलते कोणतरी. इको पॉइंट आहे ना तेव्हा. बघू आपला आवाज रिटर्न येतोय की नाही. का आवाज जोरात बोल बोल लवकर. इको पॉइंट आहे मित्रांनो, तिथे बघून ओरडायचा. बघू आवाज रिटर्न येतोय काय. ओरड ओरड जोरात. आला आला. कॅमेऱ्यात येतोय की नाही समजत नाही. आला आला आला. अरे बाबा आहोंचा जोरात आला. आहोंचा जोरात आला. बरोबर तो मनासून बोलले एकदम. तुम्ही एकदा बोला. तुम्ही एकदा बोला. बायकोवर प्रेम असेल तर जोरात आवाज येईल. आला आला आला. तीनदा आला. करिश्मा वन्स मोर. ए बायको. आता पोचलोय ते म्हणजे आपण एकदम टॉपला. आणि संध्याकाळचा नजारा बघा मित्रांनो काय भारी आहे. असं वाटतं मनालीला आलोय, फक्त बर्फ पडत नाही. जीप राईड करून सर्व आपली फॅमिली पोचली ते म्हणजे मुन्नारला रिसॉर्टला. आणि आपला आजच्या रात्रीचा स्टे असणार आहे ना, तो इथेच असणार आहे. तर तुम्हाला उद्याच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये दाखवतो, तो म्हणजे इकडचा एरिया दाखवतो. आणि हे बघा, चला आता गाडीतून लगेच उतरवू आणि आपण रूम मध्ये शिफ्ट होऊ, कारण की दिवसभर कंटाळा आलाय भरपूर. फ्रेश होऊ. चला आता या हॉटेलमधील आपली रूम दाखवतो तुम्हाला मित्रांनो. ही बघा, एकदम जबरदस्त अशी रूम आहे. आणि या रूमचा समोरचा नजारा बघा आता काय आहे. निसर्गाच्या सानिध्यात झाडाझुडपांच्या मध्ये बसलेला आपली अशी रूम आहे. एक नंबर. आजूबाजूला एवढी शांतता आहे ना, एवढी. तिथे बसल्या बसल्या झोप लागेल. बघा ना, संध्याकाळचे वाजलेत 7:30 आणि फ्रेश वगैरे झालोय आणि बाल्कनी मध्ये बसलोय. समोरचा नजारा बघा. आता अंधार पडत चाललाय. हा बघा मित्रांनो, रात्र होत चालली आणि 7:30 वाजताचा मुन्नारचा नजारा बघा. सगळीकडे ना तुम्हाला असे नारळीची झाडं दिसतील आणि नुसती हिरवल. चला भेटू आता थोड्या वेळानंतर. आणि ही बघा चिल्लर पार्टी सगळी आपल्या बेडरूम मध्ये आलेली आहे. तुम्ही कुठून आलात? कल्याणवरून. डान्स कोणला येते? तू डान्स करून दाखव. तुझं नाव सांग. डान्स करे. गाणं हा बोलेल. मजा आली केरळला फिरायला? जीप मध्ये कोणाला कोणाला मजा आली? आता जेवायला जायचंय. चला खाली चला. टाटा. चला जेवायला चला जाऊ. जेवायला चल चिनू चल. तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 10:30 आणि मागे रेस्टॉरंट दिसतंय मस्तपैकी. बुफे लावला होता, व्हेज नॉन व्हेज. पण मी डाल भातच खाल्ला, कारण की जेव्हा आपण बाहेर प्रवासाला जातो ना तेव्हा लाईटलीच नाश्ता करायचा, जेवण करायचा. सो आता झोपायला चाललोय. डायरेक्ट उद्या भेटू ते म्हणजे दुसऱ्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. उद्याचा प्लॅन तुम्हाला उद्याच सांगू, समजा उद्याच सांगेल तुम्हाला. आता नको. चला गुड नाईट. गुड नाईट सगळ्यांना.